मंडळी, राज्यात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. अशातच छत्रपती संभाजीनगर शहरातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असते, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असते, अशा शहर पोलीस दलातील PSI नेच विवाहित शिक्षिकेवर वारंवार अत्याचार केलाय. कधी हॉटेल तर कधी घरी बोलावून PSI ने महिला शिक्षिकेच्या शरीराचे लचके तोडले. या संदर्भात गुरुवारी 16 जुलैला जवाहरनगर पोलीस ठाण्यात संबंधित PSI विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तक्रारीत बुधवारी रात्री पीडितेला कारमध्ये मारहाण करून रस्त्यावर सोडल्याचा देखील आरोप करण्यात आलाय. दरम्यान अत्याचार केल्याचा प्रकार बाहेर सांगितल्यास समाजात बदनामी करण्याच्या धमक्या देऊन तो PSI शिक्षिका महिलेला ब्लॅकमेल करत होता. शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यास पतीला सांगून बदनामी करण्याची ही धमकी तो देत होता. त्यामुळे पीडित शिक्षिका आजवर गप्प राहिली होती. पण आता तिच्या सोबत घडलेल्या प्रकारामुळे तिचा संसार देखील उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पीडितेने शेवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान या संदर्भात तिने दाखल केलेल्या तक्रारीत काय काय सांगितलंय, तसेच ही तक्रार दाखल व्हायच्या आदल्या दिवशी तिच्या सोबत काय घडलं, महत्त्वाचं म्हणजे या घटनेतील तो आरोपी PSI आहे कोण, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, छत्रपती संभाजीनगर शहरातील ही घटना पोलिसांच्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी आहेच, पण त्याहूनही अधिक या प्रकरणातील घटनाक्रम चक्रावून टाकणारा आहे. गुरुवारी 16 जुलैला पीडित महिलेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली आहे. 48 वर्षाची ही विवाहित महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर ज्या पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय तो 53 वर्षीय हरीश माधवराव खटावकर हा शहरातील झोन 2 या पोलीस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहे. 1993 मध्ये तो पोलीस दलात भरती झाला होता. संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये काम केल्यानंतर आता तो रीडर म्हणून काम करतोय. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार खटावकर ग्रेड PSI आहे, म्हणजेच अनेक वर्षे चांगली सेवा बजावल्यानंतर पोलीस हवालदार किंवा हेड कॉन्स्टेबल यांना हे ग्रेड PSI चं पद दिलं जातं. पण खटावकरचा यापूर्वीचा इतिहास देखील वादग्रस्त राहिलाय. 11 वर्षांपूर्वी एका पीडित महिलेशी अश्लील आणि वाईट वर्तन केल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आता बलात्काराचा गुन्हा दाखल होताच तो फरार झालाय. पण या प्रकरणातील पीडित शिक्षिकेने तिच्या तक्रारीत सांगितलेला घटनाक्रम काय आहे तेही जाणून घेऊया. तर मंडळी, पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या सोबत घडलेला प्रकार मे 2025 ते 15 जुलै 2026 या काळातील आहे. म्हणजे जवळपास 15 महिने PSI खटावकर आणि शिक्षिका महिला एकमेकांच्या संपर्कात होते. पण त्यांची पहिली ओळख 4 वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर पुढे ओळखीने मैत्री झाली आणि या मैत्रीतून ते जास्त जवळ आले. PSI खटावकरने याच गोष्टीचा गैरफायदा घेत मे 2025 मध्ये पीडितेसोबत एका हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले. नंतर ऑक्टोबर 2025 मध्ये घराचे इंटेरियर डिझाईन पाहण्याच्या बहाण्याने तिला स्वतःच्या घरी बोलावलं आणि पुन्हा खटावकरने तिच्याशी संबंध ठेवले. तसेच याबद्दल कुणाला काही सांगितल्यास समाजात बदनामी करेल, तुझे माझ्याशी अनैतिक संबंध आहे असं मी तुझ्या नवऱ्याला सांगेल, अशा धमक्या देऊन खटावकरने तिला ब्लॅकमेल केलं. त्यामुळे झालेल्या अत्याचाराबाबत तिने आजवर कुणाला काहीच सांगितलं नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला PSI खटावकर सोबत पत्नीचे संबंध असल्याची माहिती पीडितेच्या पतीला समजली. त्यामुळे पती पत्नी मध्ये वाद वाढला, कारण खटावकर हा पीडितेला वारंवार मेसेज करायचा. या संदर्भात पीडितेच्या पतीने खटावकरला फोन करून जाब विचारला असता माझं तिच्यावर प्रेम आहे असं थेट उत्तर देऊन खटावकरने फोन कट केला. त्यानंतर बुधवारी 15 जुलैच्या सायंकाळी खटावकर पीडित महिलेच्या घरी पोहोचला. त्यामुळे संतापलेल्या पतीने तिला घराबाहेर काढून टाकलं. पण खटावकरने तिला बळजबरीने आपल्या कारमध्ये बसवलं. नंतर तो तिला शहरभर घेऊन फिरला. यावेळी सय्यद निसार नावाचा व्यक्ती कार चालवत होता. तर कार चालू असताना पाठीमागील सीटवर खटावकर हा पीडित महिलेला बेदम मारहाण करत होता. त्यानंतर रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान पीडितेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत खटावकरने तिला शहरातील शासकीय दूध डेअरी चौकात सोडून दिलं आणि तो तिथून पळून गेला. मंडळी, असा हा घटनाक्रम 48 वर्षीय पीडित शिक्षिकेने 16 जुलैला जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सांगितला जातोय. बाकी या प्रकरणात हरीश खटावकर, ज्या झोन 2 पोलीस उपायुक्त कार्यालयात कार्यरत आहे, त्या कार्यालयाने आता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना अहवाल पाठवला असून खटावकरवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं कळतंय. तर पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन कुंभार करत असल्याची माहिती मिळते.
महत्वाचं म्हणजे फरार असलेल्या खटावकरला आता केव्हा अटक होते आणि त्याच्या चौकशीतून कोणते खुलासे समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तोपर्यंत या घटनेविषयीच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.